त्यानंतर आणखीन एक आमचे कॅमेरा मार्स म्हणजेच जयेश मांगेला, त्यांचा देखील आज वाढदिवस आहे, परंतु आज ते नाही आहेत. परंतु आमच्या सोबत आहेत आज प्रशांत घरत यांचे बिग फॅन, अर्थातच आमचे सध्या तरी आपण बघितलं तर मग नाराज आहेत आमच्यावर केवळ. आणि मग चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतात विशाल, संजय आणि शैलेश जोडी आपण बघतोय. ही जोडी आपण बघितली तर मग ओपनिंगची जोडी पाहायला मिळेल. संजय खोपटकर यांना पाहिलंय, शैलेश भगत यांना पाहतोय आपण. ही जोडी आपण पाहिली आहे ना तर आता कामगिरी नंबर 1 करण्यासाठी तयार आहे. डिबॅन टीम देखील आमच्या सोबत आपण बघितलं तर एकूण 6 दिवसामध्ये भरपूर चांगलं पण बघितलं वर्क करताना पाहायला मिळालंय. भरपूर चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळत आहे. आणि आमचे श्री देखील आपण बघितलं तर मग विराट आहेत सध्या तरी आपण बघू शकतोय. शाळेला म्हटलं सुट्टी मारून ते मॅचला उपस्थिती मात्र देत आहेत. परंतु शाळेत जात जा मित्रा श्री, असं करू नको, नाहीतर मग शाळेत न गेल्याचे परिणाम भरपूर मोठे आपण पाहिलं तर मग त्याचे पडतायत अभ्यासावर आणि त्यामुळेच नुकसान होत आहे. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. अंपायरने दिला इशारा, मॅचला झाले सुरुवात. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा म्हणून या. व्हेरी ऑल द बेस्ट. बॉल पहिला बॉल सरळ बॅटने खेळलाय. फिल्डर आले तिथे बॉलला फील्ड केलाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. संजय खोपटकर या बॅटरच्या बॅटमधून निघालेली पहिली धाव. पहिला बॉल आपण बघितला, समोर टाकला गेला होता. बॅटर संजयने चांगल्या प्रकारे या बॉलला रीड केला गेला आणि सरळ बॅटने 20 मध्ये फटका कन्वर्ट केला आणि सुरुवात केली एक आकड्याने. एक ने सुरुवात, जसं म्हणतात ना की जो शून्यातून विश्व निर्माण करतो ना त्याला मात्र पराभवाची भीती नसते. परंतु इथे आपण बघितलं मित्रांनो, पराभवाची भीती अशा नॉकआउटचा गेम आहे. क्रिकेटच्या बदल्यावर आपण बघितलं तर एक आपण पाहू शकतो क्षण पुरेसा असतो. आणि इकडे आपण बघितलं पहिल्या क्षणाला पहिली धाव कंप्लीट झाली आहे. शैलेश भगत ह्याला पाहतोय आपण. आता स्ट्राईक एंड कडे प्रथमच स्वतःचं खातं ओपन करायचं आहे, संघासाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. बॅकफुटला जाऊन कटचा फटका खेळला गेला. फिल्डर आहेत तिकडे गली क्षेत्रामध्ये. बॉलला मात्र स्टॉप केला गेलाय, कन्वर्ट केली जाईल. तत्पूर्वी एक सिंगल, पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि सुरुवात या सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर मग ही होताना पाहायला मिळालंय. पुढील मॅच आपण बघितले तर मग रेडी राहायचं आहे. चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि संजय 11 नागले, 2 टीमचे कॅप्टन्स रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार. बॉडीच्या जवळ येणारा बॉल फिल्डर सडप होता. अगदी आपण पाहू शकतो ज्याच्यासाठी हा फील्ड प्लेसमेंट होता आणि त्याच्याच हातामध्ये कॅच हा सोपवला गेलाय. संजयने नाराज थोडासा दिसून आलाय, परंतु आनंदाचं वातावरण पसरलंय या विकेटमुळे. आपण पाहिलं तर गवळीपाडा टीम कडे आणि पहिला धक्का दिला जातोय 2 या आकड्यावर. मोठा खेळाडू संजय खोपटकर ला केलंय बाद, आउट. आपण जर बघितलं तर कशा प्रकारे फटका जागेवरून बघितलं खेळला होता. पूर्णपणे आपण पाहिलं तर मग हा चान्स नाही मिळाला. बघा कुठले तरी आपण पाहू शकतो क्रॅम्प केलं होतं बॅटरला, कारण की जो त्यांना फटका खेळायचा होता. खेळू शकतात ते, परंतु त्यांना जागेवरून म्हणजे काय झालं, एलिव्हेशन मिळालं नाहीये. बॅटच्या स्टिकरवर बॉल लागला आणि तिथेच फलंदाज मात्र बाद होताना पाहायला फसताना पाहायला मिळाला. आरंभ आलेत, आरंभ कोम, आरंभ शुभारंभ कसा करतील खेळीचा पाहूया. हा बॉल मोठा फटक्याने शुभारंभ करण्याचा प्रयत्न होता,
परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. लेग बायचा इशारा मिळतोय. धाव मिळेल एक. बॉलिंग चांगली आहे विशाल लाखातची सध्या तरी, आणि ज्याप्रमाणे त्याने केलेली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे पीपी मध्ये म्हणजे पॉवर प्ले मध्ये. पॉवर फुल खेळ हा बॅटर करण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॉलिंग सध्या तरी पॉवरफुल होते. फलकावर 3. मनगटाचा वापर केला, बॉल लखोतून काढलाय. इनफिल्डच्या वरून फटका खेळला गेला शैलेशनं. धावा मिळतील आपण पाहिलं तर शैलेशला 2, संघाला 2. 2 धावांनी टीमचं टोटल 5च्या घरामध्ये प्रस्थान करतोय. बॉल 5 आपण पाहिलं त्या पहिल्या ओव्हर मध्ये जे कंप्लीट झाले त्या 5 बॉल मध्ये 5 धावा आल्यात आणि एक फलंदाज बाद देखील झालाय. शेवटचा बॉल पॉवर प्ले मध्ये. या शेवटच्या बॉलवर नक्कीच आपण पाहू शकतोय थोडंसं आक्रमण केलं जाईल का, की मग बॉलर कशा प्रकारे हाताळतील. आक्रमक फटका खेळलाय, परंतु पाहायला आपण तर बॉल खाली क्षेत्रामध्ये पडताना पाहायला मिळतोय. बाउंड्रीच्या जवळ बॉलला स्टॉप केलं गेलंय. तत्पूर्वी धावा जोडल्या गेल्या 2 धावा मिळाल्या. 2 धावेने संघाचं टोटल वाढलेलं पाहायला मिळालंय आणि टोटल जाऊन पोहोचलंय 7 च्या घरामध्ये. या 7 धावा आपण बघितलं तर मग पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात आणि थोडासा स्लो ही सुरुवात पाहायला मिळाली. 18 चेंडू अजून आहेत लोहियानगर टीमच्या समोर. पाहूया 18 चेंडू मध्ये कमबॅक करतायत का, 18 चेंडू मध्ये किती धावा सेट करतात. घेऊ डीजे ब्रेक. माझ्या साजनी माऊल्या घाट उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी. 7 धावा फलकावर आहेत. सध्या तरी आपण बघितलं तर मग गवलीपाडा टीम ज्याप्रमाणे खेळताना पाहायला मिळालंय. दहा प्लेयर्स आपल्याला जर बघायला मिळालेत आणि त्यामुळेच एका खेळाडूची कमतरता. फटका बॅटच्या रडार मध्ये. इकडे आपण पाहिलं तर मग कॅच कंप्लीट केला जाईल. आरंभ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या आरंभाच्या पारीला मात्र आपण पाहिलाय तर मग फिनिश केलाय, अंत केलाय त्यांच्या पारीचा. सफलता मिळेल नितेशला पहिल्याच बॉलवर आणि आपण पाहिला तर धक्का लागेल तो म्हणजे नितेश साई लोहिया नगर या टीमला. आरंभ सिल्वर डकचा शिकार झालाय बाद. बघा कवलीपाडा टीम कडे आपण पाहू शकतो 10 प्लेयर्स आहेत, परंतु आपल्या असोसिएशन मध्ये आपण जर बघितलं तर असं नाहीये की आयडी देण्यासाठी कंपल्सरी प्लेयर म्हणजे तुमच्याकडे जर 11 असतील तुम्ही घेऊ शकतायत, परंतु नक्कीच 11वा होता परंतु त्याला आयडी देण्यासाठी बसवलाय. सध्या तरी आपण पाहू शकतोय मग प्रत्येक टीमचा विचार बघू शकतोय आपण की 10 प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत, परंतु एक ओव्हरचा नक्कीच अवधी होता आणि तो एक ओव्हर आपण पाहू शकतो कंप्लीट देखील झालेला आहे. त्यामुळेच आपण बघू शकतो की तुम्ही आता 10च खेळू शकता. टीमची टोटल 7 आहे. आपण टाकलेला बॉल होता. अभय आले तर बॅटिंग करण्यासाठी. अभय यांना आपण बघितलं तर निर्भयपणे खेळ करावा लागेल. अभय वरटे यांचा जर खेळ पाहिला आपण तर 85 बॉल फेस केले, 6 9 आहेत, स्ट्राईक 163 म्हणजे 160. चांगली बॅटिंग करू शकतायत. चांगला ड्राईव्ह पाहता मिळतोय. अप ड्राईव्हचा फटका. फिल्डर आहे तिकडे, बॉलला पकडण्याचा प्रयत्न, पायाचा वापर केलाय परंतु बॉल मात्र वेगाने फरार झालाय. मिळेल चौकार.
गोलकीपर धन्यवाद डीजे. शॉर्ट पूल केलाय खाली मध्ये बॉल मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे पोहोचले गेलेत. अभयच्या बॅट मधनं एक चौकार. शैलेश या खेळाडूवर या संघाची मोठी जबाबदारी असेल कारण की संजय लवकर बाद झालेत. आरंभ लवकर बाद झालेत. अभय आणि शैलेश हे खेळाडू पण पाहिले तर मग की फॅक्टर ठरू शकतात. इकडे काबिलियत आहे त्यांच्याकडे. काबिलियत दर्शवणारा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. बॉल उंच उडालाय. फिल्डर आले. मिस्टेक झाले त्यांच्या माध्यमातून. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. सोडलाय कॅच. हा महागात पडणार आहे कॅच. नितेश ठाकरे यांना पण पाहिलं तर विकेट टेकर बॉलर आहेत परंतु आपण पाहू शकतो पहिल्या बॉलवर विकेट मिळवली होती. आणखीन एक विकेट मिळाली असती परंतु आपण पाहू शकतो थोडासा बाद लक. शैलेश यांना जीवनदान 4 मध्ये 7 वर खेळतात. घातक खेळाडू आहेत. हा बॉल आपण पाहिला तर मग सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलचा इशारा मात्र मिळताना पाहायला मिळतोय. 2 ओव्हर अखेर कंप्लीट. 7च्या सरासरीने 14 धावा फलकावर आपण पाहिल्यात. 14 धावांचा आपण बघितलं तर स्टार्ट मिळाला पहिल्या 2 ओव्हर मध्ये. आणि हो जो आपण बघितला जो खेळ मात्र आपण पहिला दर्शवला गेला सुरुवातीला थोडस आपण पाहिलं तर बाद होणारे खेळाडू संजय होते. संजय लवकर बाद झाले. त्यात नंतर आरंभ लवकर बाद झालेत आणि अशी स्थिती झाली की या टीम साठी पार्टनरशिप बिल्डअप करणारा खेळाडू आणि त्याच्यामध्ये योगदान देणारा खेळाडू कोण असेल ते पाहावं लागेल. शैलेश भगत की मग अभय. पाहूया नेमकं घडेल काय मैदानाच्या आतमध्ये. 2 ओव्हर्स नंतर पाण्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. तसंच आपण बघितलं तर मग गेम प्लॅनिंग देखील आखली जाते. हा जो वेळ असतो ना तिथे काहीतरी संदेश पोहोचवला जातोय खेळाडूंसाठी. आपण बघितलं तर मग गेम प्लॅनिंग बनवली जाते की काय पहिल्या 2 ओव्हर मध्ये इतक्या आलेल्या आहेत उर्वरित 2 मध्ये किती यायला हव्यात तर आपल्याला फाईट केली जाऊ शकते. परंतु फाईट होणार आहे याच्यामध्ये शंका नाहीये. परंतु फाईट कशी रंगली जाईल जाऊया आपण एकदा डीजेकडे. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉलने सुरुवात झालेली पाहायला मिळाली. बॉलिंग मार्कवर आलेत मिस्टर रोशन. रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा टीम कडनं रोशन गवळी यांचा आपण बघितलं तर हा स्पेल निर्णायक ठरू शकतोय. थोडासा आपण बघितलं तर बाहेर जाणारा हा बॉल पाहायला मिळालाय. लाईन आपण पाहिले तर थोडीशी चुकली आहे बॉलरची. ज्याप्रमाणे आतापर्यंत 2 वेळा हा प्रयत्न झालाय तो 2 वेळा आपण बघितला तर दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. त्याचा फटका कदाचित लागू शकतोय. हो आणि तेच पाहायला मिळत आहे. तिसरा वाईट चेंडू हाताळला गेला आहे. पुढील 2 टीम्स टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि संजय 11 नागले. ऑफिशियल कॉल कर्णधारांना असेल. 3 वाईट फेकले गेलेत म्हणजेच काय तर 14 होते आणि 3 एक्स्ट्रा दिलेत मोफतच्या स्वरूपात दिलेत. फटका हवेत मात्र खेळला जातोय. आता हवेत फिल्डर आले तर जेल सुटतोय. चार्ज दिला होता बॅटरने बाद करण्याचा तो गमावलाय. झेल ड्रॉप झालाय आणि आतापर्यंत आपण बघितले तर मग शैलेश यांचा झेल एक ड्रॉप झालाय. अभय यांचा झेल ड्रॉप झालाय आणि दोन्ही बॅटर्सने बघा त्यांना बाद करण्याची संधी दिली होती. तुम्ही गमावले त्यामुळेच आता गमावल्यानंतर कमाई बॅटरची होऊ शकते बॅटिंग करणाऱ्या टीमची होऊ शकते. पाहूया गतीने टाकलेला बॉल परंतु हा बॉल दिशाहीन आहे. वाईट क्रमांक 4 या ओव्हर मध्ये रोशन गवळी यांना आपण बघितलं तर लाईन आणि लेंथ मात्र योग्य सापडत नाहीये. बघा आतापर्यंत ज्याने प्रयत्न केले 5 बॉल फेकले गेलेत परंतु त्याच्यामध्ये लीगल आपण पाहिला तर एकच.
नेमकं काय झालंय? फलंदाज बाद आउट झाला. अंपायरने मात्र दर्शवला गेलाय आकाशामध्ये बोट आणि इथे आपण पाहू शकतो शैलेश यांना परतावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. आउट, क्लीन बोल्ड, बाद. खूप धन्यवाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्कीच बघूया. हो, प्ले डाऊन झालेत. हलकस बॅटचं येणार आहे त्यानंतर हलकासा यष्टीला मात्र आपण पाहिलं तर बॉल पाहिला पण तर मग स्पर्श करून मात्र निघून गेलाय. म्हणजे प्ले डाऊनच्या स्वरूपात बाद झाले तिकडे शैलेश. नवीन बॅटर्स आपण पाहिले तर आलेत बॅटिंग करण्यासाठी. जयेश वाघ. जयेश वाघ देखील चांगले हिटर आहेत. गुड हिटिंग. बघा आल्या आल्या आपण पाहिलं वाघाची दहाड आणि खोदला पहाड. बॉल उडवलाय सीमारेखा पार. स्टँड अँड डिलिव्हर. हा षटकार. आईला हनली साडी ग साडी, आईला हनली साडी. खूप खूप धन्यवाद विजय. आमचे मित्र धनेश वाघ देखील इथे दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही करतो मनापासून स्वागत. गिफ्ट घेऊन आलेत सध्या तरी केबीएम ट्रॉफीला. चला मैदानाच्या आतमध्ये बघतोय तर जयेश वाघ देखील आलेत आणि तिकडे जयेश वाघ, इकडे धनेश वाघ. आज वाघांची कमी नाही आज या स्पर्धेमध्ये. पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल बायला पण तर डाऊन दिले चाललाय का? हो, वाईड आहे. या मॅच मध्ये आपण बघितलं तर या ओव्हर मध्ये भरपूर वाईट चालेत परंतु आमचे अंपायर्स काहीतरी सूचना देत आहेत. हो, त्यांचं डिसिजन आलंय की रिव्ह ची डिमांड केली आहे आणि रिव्ह ची डिमांड केलेली आहे. इकडे आपण बघितले तर मग बॉलर्स नाही आमचे तिसऱ्या अंपायर्स देखील आपण पाहिले तर मग आता कामाला लागलेले आहेत. रुपेश दांडेकर. वाईट डिलिव्हरी असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन मात्र पोहोचवला गेलाय. या ओव्हर मध्ये चांगल्या धावा मिळाल्या आहेत. 12 धावा आलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. धाव फलक आपण बघितलं तर मग जय सांगतायत आम्हाला 26 स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एज आहे बॅटचा. फलंदाज बाद होईल. जयेश वाघ घातक खेळाडू होता. थोडस अग्रेशन क्रिकेट खेळण्यामध्ये दर्शवत होता. त्याला मात्र केलंय बाद. धावा आल्या त्या ओव्हर मध्ये लेकिन आपण बघितलं तर 2 विकेट देखील आल्यात आणि त्यामुळे आपण पाहिलं तर थोडासा नित्य साईड टीम बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. आउट होतोय जयेश. सकाळचे पारा आई तुझे दारा भरलंय धुक्यानं डोंगर सारा. भरलंय धुक्यानं डोंगर सारा. भरलंय धुक्यानं डोंगर सारा. जमलंय बघ यो गावलक सारा. भक्तानं आई गो तुझं सहारा. भक्तानं आई गो तुझा सहारा. भक्तानं आई गो तुझा सहारा. देवाला आईचे चरणाला मान देवाला आईचे चरणाल तुम्ही ठेवायला विसरू नका. कारले डोंगरावर पडलाय दुःखात आई बोलल्या बघेत धन्यवाद डीजे. 26 धाव फलकावर विलास आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. विलास माळी. रोशनचा पुढील बॉल पाहतोय आपण.
विलाससाठी समोरच्या दिशेने बॉलला टाकलं गेलंय, ड्राईव्ह केला जातोय, फिल्डर पुढे आले तिकडे, मिस फिल्डिंग झाली आहे. बॉल पाहिला आपण तर थांबणार नाहीये आणि बॉल मात्र सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी आपण पाहिलं तर मग हा शतरक्षकाने दिलेला चौकार, 4 धावा. चंदनी तुझे पालखीला मानाने काढला मला. साहिल होते त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं इफर्ट्स मात्र योग्य मिळाला नाहीये. समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह केलाय, स्टेट हिट केलाय, बॉल मात्र आपण पाहिला निघून चाललाय सरळ सीमा रेषा पार. षटकार, 6 धावा. ओव्हर पिच चेंडूच्या हाताने केले आणि ओव्हर पिच चेंडूला आपण बघितलं तर ज्या प्रकारे खेळलं गेलं आपण पाहू शकतोय. सरळ बॅटने 22 धावांचा स्पाल आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हर मध्ये आपण बघितल्या तर धावा किती होत्या, 14 होत्या. पण या ओव्हर मध्ये तब्बल 22, 2 विकेट आले परंतु 22 धावा देखील गेल्यात. त्यामुळे नुकसान झालंय रुद्राक्ष स्पोर्ट्स टीमचं. आता शेवटचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडू मध्ये आपण पाहूया किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. आपण पाहू शकतोय बॉलिंग मार्क वर रोहन आलेत. पहिला बॉल पाहतोय पण रोहनच्या थ्रू मात्र आपण पहिला टाकला गेला, हिट झालाय. परंतु आपण बघितलं की पंच म्हणतात की नाही जागेवर बॅटर आहेत, असं नक्कीच पंचांचं आपण पहिला मत पाहायला मिळतं. डिसिजन पटाळलं गेलं, अपील फाटाळले गेले. ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली रोहन गवली यांची तर विकेट आपण पाहिलं तर त्यांच्याकडे जास्त नाही आहेत, 3 आहेत. तर आता विकेट टेकिंग कला दर्शवावी लागेल, गरज आहे टीमला कमबॅक. कारण की मोमेंटम गमावला मागील ओव्हरमध्ये 22 धावांमुळे जो मोमेंटम कमावला होता तो गमावला आहे. अखो टप्प्याची लेंथ होते, बॅटवर व्यवस्थित बॉलला घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहिलं तर प्रयत्न नाही केला जात. विलास यांचं कौतुक करावं लागेल कारण की त्यांनी जी पारी छान खेळलेली आहे. अभय यांचा जर विचार करायचा झाला तर त्यांचं देखील योगदान छान आहे. अभय यांचं 5 मध्ये 7 आहेत आणि विलास यांच्या 3 मध्ये 11 आहेत. पाहू शकते आपण अभय स्ट्राईक एंडकडे. आउट, फलंदाज बाद, अक्रॉस गेले लाईन आणि लेंथ मिस झाली आहे. हलका सावर व्हायला यष्ट्यांचा वेग घेणारा बॉल आणि आपण बघितलं तर खेळ समाप्त. अभय या खेळाडूचा परतीचा प्रवास सुरू. आउट. थँक्यू. 38 धावा झालेल्या आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. अक्रॉस केले कशा प्रकारे फटका खेळण्यासाठी इथे चर्चा करायची झाली तर या 8 ओव्हर मध्ये. चला आपण पाहू शकतोय पुढील मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. दोन्ही टीमचे संगणक रेडी राहायचे आहे. रोहन गवळीचा स्पेल पाहतोय आपण योग्य रीतीने येताना पाहायला मिळतोय. 4 बॉल फेकले गेले, 3 धावा आल्यात. धावफलक 39च्या घरामध्ये आणि स्ट्राईक एंडकडे विलास असतील. हे थोडेसे घातक ठरू शकतात. किरण मैदानाच्या आतमध्ये आलेत करण, परंतु विलास यांना आपण पाहिलं तर थोडस थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा होता. बॉलला चुका होताना पाहायला मिळत आहेत आणि त्या चुकांचा खामियाजा पाहायला मिळाला आहे. मिळेल इथे चौकार. बघा काय नेमकं होताना पाहायला मिळालंय कारण की आतापर्यंत 2 मिसफिल्डचे चौकार. कारण की हा बॉल अडवायला हवा होता. इतका देखील आपण पाहिलं तर मग खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अपेक्षित ठेवणार नाहीये. साधारण क्षेत्ररक्षण, अतिशय साधारण क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सोडून दिलाय बॉल. पाहिला लेग स्टंपच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळतोय.
धावफलकावर धावफलक आपण बघितलं तर मग 44 हा दिसून आलेला आहे. 44 रन्स झालेत. शेवटचा बॉल बघा इथे हा स्पेल ना योग्य रीतीने चालला होता, परंतु एक मिसफिल्डमुळे आपण पाहू शकतो हा स्पेल थोडासा खराब होते. 8 धावा मात्र येत आहेत. शेवटचा बॉल आहे इनिंगचा, पाहूया. शेवटचा बॉल उंचावरनं खेळण्याचा प्रयत्न पाहिला, पण तर फिल्डर तिकडे झेल पुन्हा एकदा सुटला जातोय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा पण बघितलं तर मग खालावलेला पाहायला मिळालाय. ओव्हर आपण पाहिलं तर 4 कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात आणि 4 ओव्हरच्या खेळामध्ये फलकावर आपण जर बघितल्या धावा झालेल्या आहेत 45 आणि 46 धावांचं लक्ष हा मॅचला जिंकण्यासाठी. 46 धावा या बनवाव्या लागतील. ज्याप्रमाणे एक चांगला टोटल आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारे आपण बघितलं तर मग कमबॅक होताना पाहायला मिळालं. चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतोय इथे नित्यसाई लोहिया नगरने आपण पाहिलं तर मग त्याला नागले टीम या सध्या आपल्याला ट्रॉफी बघायची आहेत. छान ट्रॉफी आहेत आपल्याकडे. चला आपण टॉस करूया. एका बाजूने धनेश, एका बाजूने यश. दिनेश दादा आपण या टॉस करूया आपण. टॉसची ओळख KBM एका बाजूने, दुसऱ्या बाजूने 2026 आपण पाहू शकतोय. कोण कॉल देईल आपसमध्ये ठरवा. सारजा टीमकडून कॉल येतोय KBM आणि येतोय KBM. दादा आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर बसा. धनेश टॉस जिंकलाय, सकाळच्या सत्रामध्ये तुमचं स्वागत असेल. काय निवडाल? क्षेत्ररक्षण. काय वाटते क्षेत्ररक्षण करणार तुम्ही? नागले टीम, संजय 11 नागले टीम बघितली तर एक चांगली टीम, बॉलिंग बॅटिंग एक टफ युनिट आहे त्यांच्याकडे. किती धावा मिनिमम तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करू शकताय? कमीत कमी. एक मला स्पर्धा आठवते, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही इथे खेळलात, एक ट्रॉफी मिळवलेली आहे तुम्ही. तो अनुभव कसा होता या मैदानामध्ये खेळण्याचा? खूप छान. काय वाटते तुम्हाला की आता या मॅचमध्ये संजय 11 नागले टीमसाठी काय गेम प्लॅनिंग तुम्ही नक्कीच घेऊन उतरणार मैदानाच्या आतमध्ये? गेम प्लॅनिंग असेल ग्राउंडच्या नक्कीच मैदानाच्या मध्ये गेम प्लॅनिंग दिसून येईल. परंतु काय वाटते तुम्हाला की आजचा दिवस तुमच्यासाठी ज्याप्रमाणे टीम कॉम्बिनेशन पूर्णपणे फील्डमध्ये, त्यात नंतर आपण बघितलं की मग टीममध्ये कॉम्बिनेशन काय आणि कोणते खेळाडू असतील कोणते खेळाडू नाहीत असं काय आहे का? हो नक्कीच. अर्धी पोरे नाहीत. नक्कीच आज काही खेळाडू नाही आहेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न होईल तुमच्या माध्यमातून. हो नक्कीच. वेर ऑल द बेस्ट तुम्हाला, शुभेच्छा. यश यांच्याकडे वळतो. यश तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? बॅटिंग. वाव, क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. बॅटिंग करत असताना त्यांना कमीत कमी धावा, परंतु जास्त असतं तुमचा काय विचार असेल? जास्तीत जास्त रन करू. जास्त असतं म्हणजे जितक्या होतील तितक्या योग्यच असू शकतात. KBM चषकामध्ये नक्कीच तुम्ही खेळतात, मला वाटतं की पहिल्यांदा खेळतात आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की या मैदानाचा तुम्हाला अनुभव नाही आहे. परंतु काय वाटते तुम्हाला की सारजा टीम आहे, कशा प्रकारे घेणार त्या टीमला तुम्ही? घेऊ. नक्कीच त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे थोडंसं पण बघितलं काही खेळाडू आहेत काही खेळाडू नाही आहेत, परंतु आयोजन नियोजन काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा. वेरी ऑल द बेस्ट. टॉस बॉक्स मधून अव्वल असा मी इथे टॉस जिंकला गेला आपण पाहिला तर चंदुका स्पोर्ट्स सारजा टीम आणि क्षेत्ररक्षण निवडला गेलाय. आज आहे दिवस या स्पर्धेचा, तो म्हणजे 7वा आणि उद्याचा 8वा. नक्कीच आज आहे 7 आणि नक्कीच कोणाचा खेळ राहील झकास पाहूया. प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाठलाग केला जाईल. 46 धावा चेस करायच्या आहेत. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातोय स्वतः कमेंट्री बॉक्स मध्ये धावतो समर्थन घेऊन येते. धन्यवाद. वेलकम बॅक करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. दोन बॅटर्स आलेत, नितेश ठाकरे आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय विशाल लाखात. बाल पाहिला पण शैलेश मागेत आहेत, मागे सोडणार नाही. आउटफील्ड मधले एक चांगले खेळाडू, त्यांच्या हातामध्ये कॅच मात्र आपण पाहिलं कंप्लीट होतोय. फलंदाज होईल बाद. पहिल्याच बॉलर पहिला धक्का दिला गेलाय आणि संजयने मिळवलेली सफलता पाहतोय आपण. बाद होणारा खेळाडू नितेश ठाकरे बॅक टू द पॅव्हलियन. आउट.
खूप खूप धन्यवाद इजे. पहिल्याच बॉलवर पहिली सफलता. पहिल्या बॉलवर आपण बघितलं तर मग पहिला विकेट आपण पाहिलं तर मिळवला गेला आहे. रोशन आलेत मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटला फटका खेचलाय परंतु शतरक्षकाच्या हातामध्ये बॉल साऊंड मिसावलाय. आउटफी मध्ये आपण पाहिलं तर मग मोठ्या फटक्याची दरकार होती आणि तो मागात पडतोय. होईल बाद विकेट मिळेल. रोशन आले आणि रोशन गेले आउट. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघतोय आपण 2 बॉलवर 2 विकेट. मात्र बॉलर पहिल्याच ओव्हर मध्ये आलेला आहे तो म्हणजेच कम्प्लिटली हॅट्रिकच्या दिशेने. साहिल आलेत बॅटिंग करण्यासाठी परंतु बॉलला खोदून काढला होता. ड्राईव्ह केला गेला होता. रिस्क घ्यायला तयार नाही आहेत साहिल. आज या टीम कडे आपण बघू शकतो की मग प्रॉपर खेळाडूंकडे आपण नजर टाकली आहे ना. प्रशांत नाही आहेत, किरण देखील नाही आहेत आणि त्यामुळे थोडंसं आपण बघू शकतो की जे आघाडीचे खेळाडू म्हणून आपण बघतो या टीम मध्ये त्याचा फटका मात्र आपण पाहिला तर या संघाला भरपूर आणि त्यांची कमतरता जाणवेल. क्रॉस बॅटरनं शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मध्ये योग्य ते कनेक्शन नाही आहे. ते चांगली बॉलिंग हाताळली जाते संजयच्या थ्रू. आतापर्यंत पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धाव तर मात्र आपण पाहिलं एकही दिलेले नाही आहे 4 बॉल मध्ये आणि 2 विकेट मिळवले. उच्च कोटीची बॉलिंग होते. स्टेप आउट झाले. झेल निर्माण परंतु नाहीये. गॅप मध्ये पडला जातो. इकडे नुकसान आपण पाहिलं तर मग तितकं झालं असतं आणखीन परंतु थोडंसं आपण पाहू शकतो की इथे झेल सेफ पडला. जीवनदान मिळालं असंच म्हणावं लागेल साहिल या खेळाडूला कारण की जो फटका हवेत भरपूर होता. त्या फलकावर 5 बॉल नंतर 1. इथे आपण जर बघितलं ना तर नेमकं काय तर चेसिंग मध्ये जर तुम्ही धावा पूर्ण करतायत ना तर पॉवर प्लेला जास्त असतं आपण पाहिलं तर मग फायदा घ्यायला हवाय. तो नाही मिळालाय. टायमिंग आहे फक्त. शतरक्षक आहेत तिकडे. क्या बात आहे. आरंभ चांगला कॅच कंप्लीट करतायत आणि इथे आपण पाहिलं तर तिसरा धक्का. महत्वपूर्ण स्पेल पहा. हे संजयचं योगदान असतं. बॅटिंग असो की बॉलिंग. बॅटिंग मध्ये कमी पडले भरपाई बॉलिंग मध्ये केली. पहिल्या ओव्हरचा स्पेल आपण पाहिलं कम्प्लीट. 1 धाव आणि 3 विकेट. संजय खोपटकर आपण बघितले तर मग स्पेल पाहतोय आपण जो हायलाइट दर्शवली जाते. 3 विकेट. पहिला विकेट आपण बघितला विकेट किपर. ही दुसरी विकेट आपण पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पण पाहिली ती मिळाली आणि ही तिसरी विकेट आपण पाहू शकतोय जी लॉंग ऑफ च्या क्षेत्रामध्ये फक्त टायमिंग केलं होतं बॅटर्सने. पूर्णपणे पॉवर जनरेट केली नव्हती आणि 3 विकेटचा स्पेल आपण पाहिलं पहिल्या ओव्हर मध्ये. म्हणजेच काय तर पूर्णपणे आपण पाहिलं तर अडचणी नाही तर मोठ्या अडचणी आपण पाहिलं तर वाढवणारा हा स्पेल पाहायला मिळाला. 45 आता हव्या असतील. 18 मध्ये 45. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आरंभ कोम पाहिला पण मिळत आहेत. गतीने टाकलेला बॉल पाहिला पण तर थोडस दिशाहीन पाहायला मिळतोय. आरंभ या प्लेयर्सचं आपण बघितलं तर या पर्वामध्ये या सीझन मध्ये आगमन झालेलं आहे. या टीम साठी आपण पाहिलं तर नवीन खेळाडू मात्र आपण पाहिलं तर जो जोडला गेलाय आणि त्याच्याकडे आपण बघितलं बॅटिंग आणि बॉलिंग करण्याची क्षमता आहे म्हणून त्याच्या हातामध्ये आता सध्या तरी बॉलिंग सोपवलेली पाहायला मिळाली आहे. अक्रॉस गेले साहिल त्या पटका खेळण्यासाठी परंतु बॅट अँड बॉल मध्ये योग्य प्रॉपर टायमिंग सुंदर कनेक्शन वाला नक्कीच खेळ नाही झालाय. तर इकडे आपण पाहू शकतोय मोठा पटका. हे मनसुबा असतो प्रत्येक बॅटर असतो ना मैदानाच्या आतमध्ये की आपल्या बॅटच्या साईडने योगदान
डेफिनेटली आपण पाहू शकतोय तर मोठं देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहू शकतोय इथे थोडंसं आस्किंग रन रेट वाढलेला पाहायला मिळत आहे. हा रन रेट कमी करायचा असेल ना तर डेफिनेटली एका खेळाडूला आपण पाहिलं तर चांगली खेळी करावी लागेल. पवन गवळी पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे. पवन गवळीकडे पाहिलं तर ताकद आहे, नजाकत आहे. बॉलला मात्र आपण पाहिलं डिस्पॅच केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एवन पवन दर्जेदार 6. धन्यवाद जे आपण बघितलं तर जो फटका आहे त्याला पाहायला मिळाला आणि अशाच फटक्यांची गरज असेल. 9 धाव फलकावर आपण पाहिला. आरामवर मात्र केलेले आक्रमण पाहायला मिळालं. पवनने मात्र आपण पाहिलं तर पहिला बॉल फेस करत असताना जो मोठा फटका कन्वर्ट केलाय. अशाच प्रकारचे एक तर 2 फटके आले तर मॅच मध्ये आपण पाहू शकतोय कवलीपाडा टीमचं मोठ्या प्रमाणात कमबॅक होताना पाहायला मिळेल. पुढील बॉल पाहूया आपण. अक्रॉस गेलेत. हा बॉल मात्र आपण पाहिला तर लेगवर हाताळला गेला होता पण आमचे संतोष वळवी सर इशारा पोहोचवत आहेत की हा बॉल आपण पाहिला तर वाईड आहे. टीमची टोटल 10, जिंकण्यासाठी 36. 16 चेंडू आणि 36 मॅच मध्ये आपण बघू शकतो की आलेली आहे टीम. परंतु आणखीन आपण पाहिलं तर इथे असा खेळ करावा लागेल. पार्टनरशिपची गरज आहे. पुन्हा पाहिलं आपण तर मग पुन्हा पुन्हा म्हणजेच बॉलर करतोय इथे गुन्हा आणि असा गुन्हा आणि या गुन्ह्याला मात्र माफी तर मिळत नाहीये. वाईट क्रमांक आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 3. बघा इथे काय झालं होतं तर नेमका जो तिसऱ्या ओव्हरचा स्पेल आला होता ना गवलीपाडा टीमचा तो 22 धाब्यांचा आला होता. तिथून मोमेंटमला जे पकडलं गेलं होतं नित्य साह्य टीमने. आता आपण पाहू शकतो की या ओव्हर म्हणजे दुसऱ्या ओव्हरचे 2 बॉल हे कंप्लीट झालेले आहेत आणि 10 धावा आलेल्या आहेत. त्यामुळेच 4 चेंडूचा खेळ मोमेंटम तुम्ही मिळवू शकता या ओव्हरला मोठं करून. परंतु खेळ करावा लागेल पवन यांना. खाली राहणार बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळतात. बॉल उचलला गेलाय तिकडे आपण पाहू शकतो. दुसऱ्याचा प्रयत्न हुलकावणी देण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. 2 धावा नक्कीच मनामध्ये आपण पाहिलं तर घर केल्या होत्या 2 धावाने परंतु नाही. परंतु विचार बदलावा लागला कारण की नो रिस्क आता इथे जास्त रिस्क घ्यायची नाही आहे आणि चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तर 12 धावा झालेल्या आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात जे पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 3 विकेट इथे आपण पाहू शकतोय. या चेसला आपण पाहिलं तर सक्सेसफुल कंप्लीट करायचं असेल तर चेस मास्टर पार्टनरशिप चेस मास्टर मध्ये आपण पाहू शकतोय नक्कीच एखाद्या खेळाडूला मात्र चांगले हात दर्शवावे लागतील. चांगली गुड हिटिंग करावी लागेल. साईडकडे ताकद आहे परंतु या वेळेला अपील केले उत्तर मिळालंय. फलंदाज पाहिला आपण तर बाद. साहिल त्याने एक जीवनदान मिळालं होतं मात्र स्ट्रगलचं क्रिकेट खेळत होते. 5 बॉल खेळले परंतु या क्षणाला आपण पाहिलं तर साहिल दांडेकर बॅक टू द पॅव्हलियन. इट्स आउट. खूप धन्यवाद. बघा कशा प्रकारे साहिल आउट झाले तर हलकासा यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला होता. यष्टांना वेध घेऊन मात्र आपण पाहिलं तर बॉल जाताना पाहायला मिळाला आणि तिथेच आपण बघू शकतोय तर मग बाद झाले. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रोहित आले. वाईड आहे. ओव्हर मध्ये वाईट क्रमांक 4. आतापर्यंत आपण बघितलेत धाव फलकावर धावा आपण जर बघितल्या तर 13 या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 आले होते परंतु या ओव्हरमध्ये थोडंसं मोमेंटमला आपण बघितलं तर मग शिफ्ट केलं गेलं. अजून मोठे पटके आस्किंग रन रेट कमी केलं जाऊ शकते त्याच्यासाठी विचार करावा लागेल. आरंभ 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 नक्कीच आपण पाहू शकतोय तर लाईन आणि लेंथ मात्र त्यांना सापडत नाहीये. या प्रकारची जर बॉलिंग जास्त प्रमाणात झाली ना तर अगदी या मॅच मध्ये आपण बघितलं तर परत येण्याची संधी आपण पाहिलं तर दिली जाईल कारण की 4 विकेट आलेले आहेत या टीमचे गवलीपाडा टीमचे.
आणि विकेट गेल्यानंतर त्या टीमवर प्रेशर वाढलंय, धावा नाही आहेत, परंतु या एक्स्ट्रा धावा आहेत त्या प्रेशरला कमी करण्याचं कार्य करतायत. 14 चेंडू आणि 33 धावा. मॅच मध्ये आता आपण बघितलं तर चेसिंग पॉसिबल आहे, परंतु ते करून कोण दाखवेल. मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खेळाडूंना मात्र उभं राहणं देखील गरजेची बाब असेल, चांगला खेळ करणं देखील गरजेची बाब असेल. आणखीन एक पाहतोय आपण वाईड. या ओव्हर मध्ये वाईड क्रमांक आपण पाहिला तर किती वाईड आलेत आता? 6 आलेत. 6 वाईड आपण बघू शकतोय. तर मग रेकॉर्ड्स आपण बघितला तर ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय, मोहम्मद सामी पाकिस्तानचा जो गोलंदाज पाहायला मिळतोय, 17 चेंडूंचा मात्र स्पेल फेकण्याचा नक्कीच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. हा सगळ्यात आपण पाहिला खराब रेकॉर्ड्स पाकिस्तानच्या नावावर आहे आणि तसाच काही रेकॉर्ड्स आपण पाहू शकतो इथे होतोय का, परंतु नाहीये. या वेळेला आपण पाहू शकतोय परफेक्ट बॉल यॉर्कर आणि इथे खेळ समाप्त केला जाईल बॉर्डरचा. रोहित आले होते बॅटिंग करण्यासाठी, मात्र त्यांना पडतावं लागेल. क्लीन बोल्ड आउट. खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतो इथे धावपलकावर ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. धावपलकावर धावा आहेत जे मला सांगता येतं 16 धावा आहेत, त्यामुळे अजून देखील आपण पाहू शकतो की जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे 31 धाव्यांची गरज आहे. 31 16 30 पाहिजेत. 30 धाव्यांची गरज आहे बघा, कारण की 16 धावा आहेत, 46चं टार्गेट आहे आणि तिथे आपण पाहू शकतो आता एक भर पडेल. या ओव्हर कडे आपण बघू शकतोय सध्या तरी आमचे स्कोरर बिझी आहेत आणि प्रॉपर काउंट करून सांगतायत की नक्कीच आपण पाहू शकतो की या ओव्हर मध्ये वाईड प्लस आपण बघितलं किती एकूण बॉल फेकून झालेत. आरंभ 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 आणि ज्या प्रकारे आरंभची बॉलिंग पाहायला मिळाली आहे ना, वाईड 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 आतापर्यंत किती वाईड आलेत? हा आता पण वाईट आहे. हा 1 2 3 4 आता 17 आले का? धावपलकावर धावा आता 17 झाल्यात. आमचे स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत. किती ओव्हरचा नक्कीच किती बॉलचा ओव्हर झाला आपण बघितलं तर आतापर्यंत 15 ना बघा. जिथे आपण बघू शकतो तर मग लांब लचक ओव्हर 16 धावा आलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर काय बॉलिंग होताना पाहायला मिळालं. आरमच्या हातामध्ये ठेवलेला हातामध्ये दिलेला बॉल विश्वास ठेवला आणि तो विश्वास मात्र आपण पाहिला तर त्याने मात्र कुठेतरी गमावलेला पाहायला मिळालाय. जय सांगतात आम्हाला किती बॉल फेकून झाले तर कम्प्लीट या ओव्हर मध्ये एकूण टोटल 5 बॉल तर आपण पहिले लीगल झालेत, परंतु एकूण सगळे 14 बॉल फेकलेत. लांब लचक षटक आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालंय 6 वाईड आले त्या ओव्हर मध्ये. 9 वाईड आले आणि आता इथे क्लीन बोल्ड. सध्या तरी आमचे कार्तिक देखील थोडीशी कन्फ्यूज आहेत, आम्हाला कन्फ्यूज केला होता. नक्कीच खेळ आपण बघितला तर पलकावर झालेला पूर्ण पाहायला मिळालाय. एकूण धावसंख्या आपण पाहू शकतोय सुमित बाद झालेत 18 धावा आहेत आणि खेळ झालेला आहे कम्प्लीट आपण जर बघितला तर 2 ओव्हरचा. म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये आली होती फक्त 1 धाव आणि या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर मग 17 धावा आल्यात आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं योगदान जास्त असतं पाहायला मिळेल. अखेर आरंभाने देखील सांगितलं की सुटकेचा निश्वास मात्र घेतला, कारण की जो ओव्हर आपण बघितला तर लांब लचक ओव्हर पाहायला मिळाला आपल्याला. भरपूर वाईट्स आपण पाहू शकतो त्या ओव्हर्स मध्ये त्यांना पाहायला मिळाले. मॅच जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 28 धावांची गरज असेल. आता आपण पाहिलं तर मग चेंडू असतील 12 चेंडू 28 धावा. हे मॅच आपण पाहिली तर एका बाजूने
बॅटिंग करणारी टीम आपल्या बाजूने चुकवण्याचा प्रयत्न करेल का? हो करू शकते, कारण की पवन त्यांच्याकडे तरी 2 बॉलमध्ये एक षटकार ठोकला गेला होता आणि तशाच प्रकारचं काहीतरी क्रिकेट दर्शवावं लागेल. बॉलिंग मार्क वर पाहतोय आपण. रोहन गावले आपण पाहिलं तर स्ट्राईक एंड कडे आपण पाहू शकतोय पवन आहेत, नॉन स्ट्राईक एंड कडे रोहन आहेत आणि बॉलिंग मार्क वर विलास आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. पहिला बॉल. हा कहाणी मात्र तिकडेच आहे जिथे आपण आरंभला बघितलं होतं. विलासला देखील आपण तिकडेच पाहतोय. आता आपण पाहिलं तर मग अंपायर्सने व्हाईटचा इशारा दिलाय, परंतु रिव्ह्यूची डिमांड केली आहे. पाहावं लागेल नेमकं आहे काय, झालंय काय नेमकं या बॉल मध्ये, दडलाय काय. इट्स अ वाईट डिलिव्हरी असेल. हलकासा आपण बघितलं तर लेग स्टंपच्या बाहेरनं मात्र बॉल जाताना पाहायला मिळालाय. तिसऱ्या पंचांनी देखील पाहिलं. याही ओव्हर मध्ये आपण बघितलं मग तीच समस्या एक्स्ट्रा. आता चांगली लेन पाहायला मिळते. थोडस विकेट किपर बीट झाले तिथे आपण पाहू शकतो धाव घेण्याची संधी मिळाली. धाव मिळणार आहे आणि बाईच्या स्वरूपात धाव मिळाली आहे. जिंकण्यासाठी धावा आपण बघितल्या तर 2 ओव्हर मध्ये 28 हव्या होत्या, परंतु 28 पैकी आपण पाहिलं तर 3 कमी झालेत. आता 25 धावेची गरज असेल आणि बॉल शेष असतील 11-25. ही उमेदची एक किरण दिले, उमेदची एक जडीबुटी मात्र आपण पाहिली ना ती दिली आहे. उमेदची किरण पकडून मात्र आपण बघितलं तर खेळ केला जाईल का? रोहन गवळी अँड पवन गवळी, 2 गवळी ब्रदर्स आपण पाहिलं तर मग या टीमला आपण पाहिलं तर मग तारतील का? कारण की नितेशसाई टीम आता मात्र पूर्णपणे प्रयत्न करतोय मारण्यासाठी, परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तारण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॅटिंग चांगली प्रकारे करावी लागेल. वेळेचं बंधन असेल मित्रांनो, थोडासा वेळ जास्त गेलाय. ऑलरेडी आपण पाहिलं तर मग पाऊण तास गेलेला आहे या मॅचला. रोहन स्ट्राईक एंडकडे आपण पाहू शकतोय. लेफ्ट बॅटर्स विलास 11 मध्ये 25 धावांची गरज. फटका खेचला जातोय समोरच्या दिशेने, फिल्डर आहे तिकडे. मिस्टेक झाली आहे, मिस्टेकचा फायदा मिळेल. बॉल मात्र पण पाहिला तर सीमा रेषा पार मिळेल. नशिबाचा चौकार 4. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 10-21 धाव्यांची गरज. पुन्हा समोरच्या दिशेने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. आरंभ. फिल्डिंग चांगली करतायत तिकडे. या टीम कडे पण बघू शकतो ज्याप्रमाणे गोलंदाजी युनिट आहे, फिल्डिंग युनिट मात्र आपण बघितलं तर फिल्डिंग डिपार्टमेंट योग्य रीतीने आपल्याला पाहायला मिळाले. सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहू शकतो की बॅटिंग करणारी टीम ही थोडी स्ट्रगल करते. रोहन आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे हा बॉल मात्र डॉट खेळला त्यांनी. मॅच मध्ये आपण बघितलं तर मग धावा झालेल्या आहेत 26 आणि 6 विकेट गमावले 26 वर. आज प्रशांत आणि किरण यांची कमतरता आपण पाहिले तर मग जाणवते या टीमला. 8 चेंडू 20 धावा, कारण की मॅच विनर प्लेयर्स आहेत दोन्ही या संघाचे, ते नाही आहेत. ओव्हर पिच बॉल लॉब केलाय, बॉल उंच उडालाय. बॉलच्या खाली फिल्डर संजयच्या माध्यमातून झाली मिस्टेक मिस्टेक मिस्टेक. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. बॉल फेकून झालेत आपण बघू शकतो या ओव्हर मध्ये. 5-7 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. बघा ऍक्शन रिप्ले. संजयच्या हातामध्ये बॉल आला, देने वाला देता है ना तो छप्पर फाड़ के देता है. परंतु इथे आपण पाहिलं कमबॅक झालं बॉलरचं. शतरक्षकाची मिस्टेक होती, तिथे फटका लागला होता, परंतु बॉलरने मात्र आपण पाहिलं यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल हाताळायला गेला आणि फलंदाजाला केलं क्लीन बाउल्ड. 7वा खेळाडू बाद झालाय. आपण पाहिलं तर रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी या संघाचा 46 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत 32 धावा. 6 चेंडू 14 धावा.
ही मॅचची खरी कहाणी आहे. या 14 धावा पुरवल्या जातील की नाही प्रत्यक्षात घडेल काय पाहूया. 6व्या डीजे कडे गाणं ऐकूया आणि या 6 चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण उतरूया. कमान डीजे. खूप खूप धन्यवाद. इसे केबीएम ट्रॉफी क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 आपण पाहतोय. 7वां दिवस और उद्याचा अंतिमचा दिवस असेल. कल का दिन इस टूर्नामेंट का आखिरी दिन होगा. कल के दिन इस टूर्नामेंट का चॅम्पियन टीम जरूर मिलेगा. आपण बघू शकतोय जे चार्ट्स आपण पाहिलं तर मग स्कोरिंग चार्ट पाहायला मिळतोय. त्याप्रमाणे नित्यसाई टीमचा आपण बघितलं तर जो ग्राफ पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये 7. त्यात नंतर आपण बघू शकतो की मग दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे म्हणजेच काय तर युनिट ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की गवलीपाडा टीम आपण पाहू शकतो की या कॅम्पॅरिझन मध्ये आपण बघितलं तर मागे पाहायला मिळाले. प्लस पॉईंट काय होता तिसरा ओव्हर आपण पाहू शकतो जो प्लस पॉईंट होता नित्यसाई टीमसाठी. मंचावर आपण बघतोय आगमन होताना पाहायला मिळतंय. आदरणीय सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत सातिलीचे माजी सरपंच साहेब राजेशजी भक्ते साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. साहेब मनापासून स्वागत असेल आपलं. अर्थातच राजू दादा या नावाने त्यांना मोठं प्रेम दिलं जातं या सातविली विभागामध्ये आणि आमचे राजू दादांचं इथे शुभागमन. वेलकम पुन्हा एकदा मनापासून केबीएम ट्रॉफी 2026 मध्ये आम्ही करतोय स्वागत. व्हाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर धावा चेस करत असताना बॅटर्सने मला तरी वाटतं की कमी धावा बनवल्या तितक्या मात्र आपण बघितलं की एक्स्ट्रा वाईटने आलेल्या आहेत धावा. 12 धावा आलेल्या आहेत वाईट. फटका हवेत खेळला जातोय. मिस टायमिंग शॉट. झेल निर्माण झालाय. झेल ड्रॉप झालाय. तिकडे आपण पाहू शकतोय तर 2 धावा मात्र मिळत आहेत. भरपूर आपण पाहू शकतोय तर इथे संधी दिली होती बॅटर्सने. बघा 7 गडी तिथे आता गमावलेले आहेत. 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. ही मॅच अशा स्थितीमध्ये आलेली आहे. एखादा जर मोठा फटका आला ना तर ही मॅच आपण पाहू शकतो पूर्णपणे गवलीपाडा टीम साठी येऊ शकते. ज्या परीने आपण बघितलं तर ही मॅच आपण पाहू शकतो आपल्या बाजूने जर वळवायची असेल तर रोहन यांना मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. फटका हवेत खेळला जातोय. सूरज खोपटकर आहेत तिकडे आपण पाहिले थोडेसे इंजर्ड आहेत परंतु झेल मात्र सोडणार नाहीये. झेल त्याने पकडला गेलाय. उमेद होती आपण पाहिली या संघाची रोहन गवळी त्याला देखील केलंय बाद. धक्का क्रमांक 8 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अडचणीचा सामना करताना पाहायला मिळतोय टीम रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा. खूप खूप धन्यवाद. जयेश वाघ ज्याप्रमाणे बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि निर्णायक ओव्हर आहे. 8 फलंदाज गमावलेत. डेफिनेटली आपण बघू शकतोय कारण की हा शेवटचा विकेट असू शकतोय की 10च प्लेयर्सने मात्र खेळणारी टीम पाहायला मिळाली. 4 मध्ये 11 8 गेलेत. हवेत बॉल पाहतोय उंचावलाय. 11 धावा हव्यात. 1 मिळाले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील मिळेल. कदाचित तिसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही आहे. आज सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर 2 धावा मिळाल्यात. आपण पाहिलं तर संघर्षाचा आपण पहिलं क्रिकेट खेळावं लागते. जसं म्हणतात ना की संघर्ष रडवतो परंतु संघर्षामुळेच तर मनुष्य हा इतिहास घडवतो. इतिहास घडवला जाईल का. 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आशिष पाहिले आपण तरी ते स्ट्राईक एंड कडे होते. हा बॉल मात्र मिस केला जातोय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे स्थिती पाहायला मिळाली आहे 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. बघा नित्यसाई योह्यानगर या टीम कडे आपण बघितलं तर ज्याप्रमाणे बॉलर होते परंतु थोडस मी तर म्हणेन की त्यांचा फायदा कुठे पहिल्या ओव्हर मध्ये झालाय. फटका हवेत काय तो फिल्डर मात्र येण्याचा प्रयत्न करतायत. धाव 1 मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. दुसरी धाव देखील पूर्ण. मॅच मध्ये आता पाहिलं आपण तर खेळ राहिला 1 चेंडू आणि 7 धावा. बघा प्लस पॉईंट काय राहिला गवलीपाडा टीमला मात्र आपण पाहिलं तर नक्कीच डॉमिनेट कुठे केलं तर पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव आली होती.
विकेट ऑल आउट होईल टीम रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 7 धावांनी विजय नोंदवला गेलाय. विश्लेषण करायचं झालं तर पहिला विजय मात्र प्राप्त करणारी टीम आजच्या दिवसामध्ये ठरतीये नित्य साई लोहिया नगर टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स.